नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील स्वाध्याय 1.1 आकलनमधील स्वाध्याय 1.1 आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 11 पर्यंत प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 12 ते प्रश्न क्रमांक 30 सोडवून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, पहिला प्रश्न इथे काय दिले आपल्याला, महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं। पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं। त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालत्या घड्यावर पाणीच। नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी पाणी झालं। आता बघा, 4 वाक्य दिले, 4ही वाक्यामध्ये पाण्याशी संबंधित काय आहेत, शब्द आलेले आहेत। आता बघा, प्रश्न काय विचारले आपल्याला, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दसमूहाचा अचूक अर्थ आलेला नाही। पाणी पाणी झालं, शर्मेने अर्धमेला झाला, असं कुठल्याच ह्याच्यामध्ये आलेलं नाही आहे। बघा, पाणी पडलं, उत्साहभंग झाला। बघा, इथे पाणी पडलं, उत्साहभंग झाला किंवा पराभव झाला असं होतं, म्हणून हे आलेलं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये। पाणी पाजलं, पाणी पडलं, उत्साहभंग झालं, पाणी पाजलं, पराभव केला, हे पण आलेलं आहे। बघा, महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं म्हणजे काय केलेलं आहे, ते पराभव झालेला दाखवलेला आहे, म्हणून हे सुद्धा योग्य आहे। पालत्या घड्यावर पाणी म्हणजे निष्फळ श्रम, हे सुद्धा इथे आलेलं आहे। मग नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी पाणी झालं, म्हणजे या पाणी पाणी झाल्याचा अर्थ काय होतो, पाणी साचलं। मग हा पर्याय क्रमांक 1 हे कुठेही इथे आलेलं नाही आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, केले, जातो, होते, पाहीन, राहिला, पळेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन। वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत। आता बघा, 2 अक्षरी शब्द आपण बघूया। भूतकाळ दाखवणारे 2 अक्षरी शब्द बघा, केले आणि होते हे 2 अक्षरी भूतकाळ दाखवणारे शब्द आहेत। आता 3 अक्षरी भूतकाळ दर्शवणारे शब्द बघा, राहिला, झोपला आणि जिंकली। मग बघा, 2 अक्षरी काय सांगितलं आपल्याला, 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत। मग 2 अक्षरी किती शब्द आहेत, 2 शब्द आहेत। 3 अक्षरी किती शब्द आहेत, 1 2 3, म्हणून मी ते 2 आणि 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। मग 2 आणि 3 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया, हळूवार, परिमळ, बळबळ, न कळत, सगळ्यांना, पळपुटा, पडवळ। वरील शब्दांमध्ये अनुक्रमे 7 वेळा व 4 वेळा आलेली अक्षरे कोणती। बघा, आता इथे आपल्याला ळ शोधायचं। बघा, 1 2 3 4 5 6 आणि हा 7। आता इथला ळ मी मुद्दाम घेतला नाही, कारण इथे ळला या जोडला आहे, म्हणून हा जोड शब्द झाला, जोडाक्षर झालं, म्हणून मी इथे किती वेळा घ्यायचं, ळ हा 7 वेळा आलेला आहे। आता इथलं प्रत्येक अक्षर आपण मोजायचं आहे। आता इथे जर मी प मोजला तर प बघा, 1 2 3 आणि हे 4, मग प हे अक्षर 4 वेळा, मग 7 वेळा आणि 4 वेळा ळ आणि प, मग ळ आणि प कुठे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आमच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला। या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे। आता बघा, सर्वनाम कोणकोणते आहेत आधी बघूया। तर आमच्याकडे आपल्याला माहिती आहे, सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो। मग बघा, त्याचं हा पण सर्वनाम आहे, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो। मग आमच्याकडे येणार नाही, नुसतं आमच्या, त्याचं, त्याने,
तो एवढे सर्वनाम आहेत. इथे आमच्या. मग बघा आमच्या हे सर्वाधिक अक्षरं असणारं सर्वनाम आहे, 3 अक्षरी आहे. आणि काय सांगितलं कमी अक्षर असलेले सर्वनाम कोणतं आहे तो. हे किती अक्षरी आहे 1 अक्षरी. मग याच्यातील फरक विचारला आहे. फरक म्हणजे वजाबाकी. मग 3तून 1 गेला 2 आले म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. तुमच्या घरातील माणसाने ते काडतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो. या वाक्यात त अक्षराच्या 12 खडीतील किती अक्षरे आहेत. आता बघा तच्या 12 खडीतील अक्षरे इथे तुमच्यामध्ये तू एक आहे, घरातीलमध्ये इथे ती आहे, माणसाने ते, इथे काढतोस तूच आहे म्हणजे हे तू आणि हे तू एकदाच पकडायचं आहे. दाखवले तेव्हा इथे ते आहे, आश्चर्यचकित त आहे, होऊन त्याच्याकडे. आता इथे त्या येणार नाही कारण तला ह्या जोडला आहे त्याच्यामुळे तो जोडाक्षर झालं ते घ्यायचं नाही आहे. पाहतच राहिलो या वाक्यात त अक्षराच्या 12 खडीतील किती अक्षर आहेत. मग बघा तू, ती, ते आणि तो. मग किती अक्षरं झाली ही. तर बघा 1 2 3 4 कारण हे डबल आलं तरी आपल्याला फक्त 12 खडीतील किती अक्षरे विचारलेत. मग तू एकदाच घ्यायचा आहे म्हणून मी 4 अक्षर आहेत म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. पुढचा प्रश्न. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 3ऱ्या व 5व्या अक्षरांपासून तयार होणारा शब्द पुढीलपैकी कोणता. मग बघा या अक्षरांचा जर आपण क्रम लावला बघा कोणत्याही क्रमाने पुढे मागं अक्षरं फिरवून काय करायची वाचायचा प्रयत्न करायचा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचं. आता बघा याच्यापासून करार मदार हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मग काय सांगितलं या शब्दातील 3ऱ्या व 5व्या. मग बघा 1 2 3 3रं 4थं आणि 5वं. मग अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो तर रदा होणार नाही. मग कोणता दार हा अक्षर तयार होईल. मग दार कुठे आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. या अक्षरमालेत जच्या पुढे लगेच ठ आहे पण जच्या आधी लगेच ठ नाही असे किती वेळा झाले आहे. म्हणजे बघा हे हे लेटर आहे तर जच्या पुढे ठ हवं आहे पण आधी ठ नको आहे म्हणजे इथे वेगळा शब्द पाहिजे. असं किती वेळा झाले ते आपण बघूया. बघा जच्या पुढे ठ, जच्या पुढे इथे ठ आहे आणि आधी पण ठ आहे त्यामुळे हे येणार नाही. इथे बघा जच्या नंतर ठ आहे पण आधी वेगळं अक्षर आहे मग हे असं 1 वेळाच झाले. कारण बघा इथे पण जच्या पुढे ठ आहे पण आधी पण ठ आहे मग हे येणार नाही. मग 1 वेळाच. मग 1 वेळा कुठे आहे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल. मग बघा अफरातफर हा जर आपण उलट क्रमाने लिहिला फक्त शेवटचं अक्षर पुढे घ्यायचे म्हणजे र फ त. बघा र फ त रा फ ओ असं शब्द तयार होईल. आणि काय सांगितले उजवीकडून 3ऱ्या स्थानावर. मग उजवा अक्षर हे आहे, उजवी बाजू ही आहे आपली उजवी बाजू, ती पुस्तकाची पण उजवी बाजू. मग 1 2 3 मग कोणतं अक्षर आहे तर रा. मग रा कुठे आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते. आता बघा प अक्षर कुठे आहे इथे. प या अक्षरापासून डावीकडे 5वे. आपली डावी बाजू तीच या प ची पण डावी बाजू. पण इथे काळजीपूर्वक प या अक्षरापासून. मग प हे अक्षर आपल्याला धरायचं आहे 1 2 3 4 आणि हे 5 नंबरला र. मग र कुठे आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील 2रे अक्षर कोणते. बघा त इथे आहे त या अक्षराच्या उजवीकडील 2रे अक्षर. अक्षराच्या सांगितलं आहे मग काय हे पहिलं अक्षर आणि हे 2रं अक्षर. मग 2रं अक्षर कोणतं आहे व पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मासजधील या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून 3ऱ्या व डावीकडून 2ऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मग बघा या अक्षरांपासून जल समाधी
हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो। मग आता आपल्याला काय विचारले बघा, अर्थपूर्ण शब्द तर तयार केला, या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं स, आणि डावीकडून दुसऱ्या 1 2 ल। मग बघा कोणता शब्द तयार होतो, तर पहिलं अक्षर कोणतं घेतलं होतं, उजवीकडून तिसरं स, आणि नंतर डावीकडून दुसरं ल, मग सल हा शब्द तयार झाला। मग सल या शब्दाचा समानते शब्द आहे, सल म्हणजेच काय, खंत। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा। आता मध्यभागी असलेले अक्षर बघा, 1 2 3 4 5, मी इथपर्यंत 5 घेतलं, 1 2 3 4 5, आता इकडे एक 6 आणि इकडे एक 6, मग मध्यभागी असलेले अक्षर आहे ग, आणि नंतर उजवीकडून 8वे अक्षर, मग उजवीकडून 8वे अक्षर म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8, कोणते आहे, य, मग घ य, बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, मर्द मराठा मावळ्यांनी मुलुखगिरी करून मोठीच मर्दुमकी गाजवली म्हणायची। या वाक्यात अकारांत म हे अक्षर किती वेळा आले आहे। मग बघा अकारांत म्हटले म्हणजे मला काळा नको, काहीच नको, फक्त म अधिक अ म्हणजे म, मग इथे म 2 झाले 3 आणि 4, मग असं किती वेळा आले, 4 वेळा, मग 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे। 26वा प्रश्न, मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत। बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे पहिले 11 प्रश्न सोडवले त्याच्या अगोदर मी जोडाक्षरे कोणाला म्हणायचं, जोडाक्षरे शब्द कसे ओळखायचे आणि जोडाक्षर नसलेले शब्द कसे ओळखायचे ते मी दिलेले आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मग तो मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक आणि पहिले 11 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आहेत, तो तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये बघा जोडाक्षरे असलेले शब्द बघूया आपण। त्र हे जोडाक्षर आहे, म्हणून मग मित्र हा जोडाक्षर आहे, कारागृह येणार नाही, संघ पण येणार नाही, गर्दी हा जोडाक्षर आहे, प्र आहे हा पण जोडाक्षर आहे, आणि स ला त जोडले म्हणून हे जोडाक्षर आहे। मग 1 2 3 4 एकूण जोडाक्षर असलेले शब्द आहेत 4। आता जोडाक्षर नसलेले शब्द, संघ आणि कारागृह हे जोडाक्षर नसलेले शब्द आहेत, मग कितीने जास्त कमी विचारले म्हणून मग 4तून 2 गेले 2, मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे काय विचारले बघा, आता इथे 2ने जास्त पण आहे, 2ने कमी पण आहे आणि 2ने जास्त पण आहे, मग इथे महत्त्वाचा हा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा। काय विचारले आपल्याला, जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत। मग आपल्याला काय सांगायचं आहे की जोडाक्षरे नसलेले शब्द, मग जोडाक्षर नसलेले शब्द कमी आहेत आहे की नाही 2ने, म्हणून मी इथे काय येणार 2ने कमी, पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे। बघा याच्यापासून अंतराळवीर हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो। मग आता आदी म्हणजे सुरुवात, मग आदीच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, अंत, मग इथे बघा अंत आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, कन चमलर या अक्षरांपासून अक्षरसमूहांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या दुसऱ्या व चौथ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। मग बघा याच्यापासून चरण कमल हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याच्यात दुसरा अक्षर आहे र आणि चौथा आहे क, मग याच्यापासून र क शब्द होत नाही पण क र होतो, बघा क र, कर म्हणजेच काय, हात हस्त, मग कर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हात हस्त, मग इथं हस्त आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढीलपैकी कोणता शब्द सिंह या अर्थाने येत नाही, मृगेंद्र, पंचानन, कुंजर, केसरी। आता बघा कुंजर म्हणजे हत्ती आणि बाकी सगळे शब्द
सिंह या अर्थाचे आहेत, म्हणजे सिंहाचे समार्थी शब्द आहेत. मग येत नाही विचारले म्हणून मी इथे उत्तर आहे कुंजर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, या अक्षरमालेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकांची अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते? आता बघा, या सगळ्यांना आपण काय करूया, क्रमांक देऊया. बघा इथे मी देते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. आता आपल्याला सांगितले मूळ संख्ये इतके. मग मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2. बघा इथे मी अधोरेखित करते 2 3 5 7 आणि 11. मग ही अक्षरं घ्यायची आहेत. मी इथे लिहून घेते अक्षरं. बघा इथे कोणकोणतं आहे? शी, स, ल. बघा हे अक्षरं जे इथे मी वर अंडरलाईन केले ते मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आपल्याला माहिती आहे 2 3 5 7 आणि 11. मग त्या क्रमांकांची मी अक्षरं घेतलेत. मग याच्यापासून कोणतं अक्षर अर्थपूर्ण अक्षर तयार होतं आहे? स, ह, न, शी, ल. मग बघा स, ह, न, सहनशील हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मग त्याच्या मध्यभागी असणारं अक्षर विचारलं होतं. मग बघा इकडे 2 इकडे 2. मग मध्ये कोणतं आहे? न आहे. मग न इथे कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकलनमधला स्वाध्याय 1.1 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.